महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेचा जल्लोष। जाधववाडीतील एसटी कॉलनी भक्तिभाई। छत्रपती संभाजीनगर शहरातील सुरेवाडी परिसरातील जागृत हनुमान मंदिरासमोरील एसटी कॉलनी जाधववाडी येथे वटसावित्री पौर्णिमा अत्यंत उत्साहात, पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। पारंपरिक वेशभूषा आणि उत्साह यावेळी परिसरातील सुवासिनींनी पारंपरिक नऊवारी साड्या आणि दागिन्यांसह मराठमोळ्या वेशभूषेत एकत्र येत वटवृक्षाची विधिवत पूजा केली। पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे वटवृक्षाला सुताचे वेढे घालत फेऱ्या मारून महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली। संस्कृती आणि सामाजिक ऐक्य। धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या पूजेनंतर महिलांनी एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। पारंपरिक सण साजरा करत महिलांनी सामाजिक ऐक्य आणि संस्कृती जपण्याचा एक सुंदर संदेश दिला। नमस्कार, आपण पाहत आहात आज आपण आलेलो आहे एस टी कॉलनीमध्ये मंदिरात। इथं वटसावित्री पौर्णिमा निमित्त देव पूजा करत आहे। तर काय सांगणार ताई, आज वटसावित्री पौर्णिमा आहे, काय माहिती काय सांगणार, आज परंपरा आहे वटपौर्णिमेची, तशी परंपरा करणार सगळे लोक। अच्छा, आज तुम्ही वटसावित्रीची पूजा करता, यामागील श्रद्धा काय आहे? नवरा हा जन्मजन्म मिळावा अशी अच्छा, श्रद्धा आहे, त्यासाठी वडाची पूजा करायची असते। वटसावित्री व्रताचे तुमच्या आयुष्यात काय महत्त्व आहे? हे महत्व ना नवऱ्यासाठी, नवऱ्यासाठी आहे का? अच्छा आणि अच्छा, आपल्या हे व्रत सुखासाठी पण आहे, नवऱ्याच्या सुखासाठी। किती वर्षापासून करता तुम्ही? झाले 40 वर्ष। 40 वर्ष झाले का? आजच्या पिढीने, तरुण पिढीने कोणता आदर्श घ्यावा तुमच्यापासून? जेव्हा म्हाताराचे धरणकडून आदर वटपौर्णिमेचा माझी या सुनबाई काय सांगणार, काय मागितलं आज देवाला? अजून काय नाही, पूजा करायची। अच्छा अच्छा अच्छा, या व्रतामुळे मानसिक किंवा आत्मिक समाधान कसे मिळते? चांगलं आरोग्य नवऱ्याचं, आपलं मुलाबाळांना जाता काय संदेश द्या? हेच की मुलांनी आजकालच्या पिढीने शिकावं, याच्या पुढे आमच्या मागे त्यांनी शिकावं, हेच ज्ञान देणार। चालेल, काय मागितलं? या सणानिमित्त तुम्ही काय संदेश द्या बाकीच्या एक मिनिट थांबा ना। वटसावित्री व्रताशी संबंधित काही खास आठवण आहे का? आपल्याला आपण कहाणी वाचतो, त्यातूनच आपल्याला माहिती आहे काय सांगणार काय नाही मागितले, तुमच्या पतिदेवांना सुखी ठेवा, ते मोदींनी तेच पती त्यांच्यासाठी देवाला उपास केला आहे। किती वर्षापासून करतो? मी लग्न झालं तेव्हापासून करते। युती परंपरा किती वर्षापासून चालू आहे? जेव्हापासून आम्हाला कळतं तेव्हापासून आईच्या सगळ्या करायचं, मग आम्ही पण करतो। या आदर्श ऐकून घेतला हो, या व्रताची परंपरा कोणाकडून ऐकून घ्यायची? आजच्या पिढीने या परंपरेत सहभागी व्हावे असं वाटतं का तुम्हाला? आणि वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व माहिती आहे का? या पर्यावरण महत्त्व काय आहे असं तुम्हाला? वडाच्या झाडाचं महत्त्व आता तुम्ही याला फेरी मारले नाही, सांगू शकता का? दोरा बांधला होता, हां, तेव्हापासून ही प्रथा चालू झाली। वटसावित्री व्रताशी संबंधित एखादी खास आठवण आहे का? कोणासाठी? काही आठवण असेल ना? हां, गौरवाने काही दिला असेल ना आठवण? नाही, अजून तर काही भेट दिली नाही। मागायची आणि भेट नको पण आहे, फक्त त्यांना सुखी ठेवा देवा, आणि एवढीच इच्छा आहे। जाता जाता काय संदेश द्या बाकीच्या तुमच्या एस टी कॉलनीतल्या वासियांना? काही नाही, आता पहिल्यापासून परंपरा जशी चालू आहे वटसावित्री पौर्णिमेची, अशी नेहमी चालत राहू, पुढच्या पिढीने पण ही पूजा करत राहू।